अनामिका, मला मला बोलायचं होतं. खरेदी करून आलीस तू? म्हणजे खरोखरच लग्नाची तयारी सुरू झाली तर? तुला कळतंय तू काय करतेस ते? कशाबद्दल बोलताय तुम्ही? हे हे सगळं सावलीताईंनी घेऊन दिलंय. साड्या आहेत त्याच्यामध्ये. साड्यांविषयी नाही बोलत आहे मी, तुझ्याविषयी बोलतोय मी. लग्न ही फार मोठ्या जबाबदारीची गोष्ट असते. तो एक विधी नसून दोन शरीर दोन मन एकत्र येण्याचा क्षण असतो आणि या सगळ्याला तू इतक्या हलक्यात घेतेस, सहज घेतेस. तुझ्या आयुष्याचं काय? माझं आयुष्य काय आहे? माझं आयुष्य एक साधी मुलगी आहे मी. आणि तसंही ना, हे लग्न फक्त नावापुरतं आहे. या लग्नानंतर सारंग साहेबांवर माझा काही अधिकार नसणार आहे. आणि हे जे मी करते ना, ते फक्त सावलीताईंसाठी करते. त्यांच्या आयुष्यातला तो दोष लवकरात लवकर टळावा एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काही नाही. आणि तुझं काय? तुला तुझी स्वप्न नाही आहेत, स्वतःची मतं नाही आहेत. आणि आम्ही काय, घरातल्या कुठल्याही मोठ्या माणसाच्या दबावाखाली, प्रेशर खाली येऊन जर हे लग्न करत असेल ना, तर प्लीज नको करूस. याच मोठ्या माणसाच्या प्रेशर खाली येऊन मी लग्न केलं आणि ते आजही भोगतोय मी. आणि ती चूक तू करावीस असं मला बिलकुल वाटत नाहीये. नाही, माझ्यावर नाहीये कुणाचं प्रेशर. आणि माझ्या मनाचा कुठे प्रश्न येतो इथे? हा एक विधी आहे, फक्त समस्येवरचा तोडगा. आणि याच्यात भावनांना जागा नाहीये. भावनांना जागा नसते. मग समजा उद्या तुला खरंच कोण व्यक्ती आवडायला लागली तर काय करणार आहेस? अनामिका, ऐक ना, या एका छोट्या विधीसाठी तू स्वतःचं आयुष्य पणाला नको लावूस. तुला जी व्यक्ती खरंच आवडते, जिच्याशी तुझं मन जुळतं, जिच्यावर तुझं खरंच प्रेम आहे, अशा व्यक्तीशी तू लग्न करावंस असं मला वाटतं. तुला कळतं ना मी काय बोलतोय ते? भैरवी माईंचा फोन आहे, घ्यावा लागेल. हा माई, हो मी आले घरी, येते. अनामिका, माई. काय ग, सावली सोबत साड्यांच्या खरेदीसाठी गेली होतीस ना? मग इतका उशीर? या आणखीन कुठे गेली होतीस? नाही, सावलीताईंसोबतच गेले होते. ते साड्या घेतल्या आणि आणि काय? आणि काय? आणि साड्या घेतल्या, तिथे फिरत बसलो आणि बाहेरच खाल्लं, म्हणून उशीर झाला आणि थकले पण मी. इतक्यात थकलीस? इतक्या लवकर? अजून तर तुला खूप काम करायचंय. आणि अनामिका, खऱ्या अर्थाने तुझ्या कामाला आत्ता सुरुवात होतीये, कळतंय का? या घरात तुला कुठल्या उद्देशाने आणलंय ते विसरायचं नाहीस कधी. काय? माई, एक बोलू का? आता काय? काही नाही, मनात एक शंका होती फक्त. म्हणजे तुमच्या मनात काय चालू आहे नक्की? कारण माझं मन अजून त्या विधीसाठी तयार होत नाहीये. हे बघ अनामिका, तुला फक्त इतकंच सांगायला इथं बोलवलंय की आता तुझा मार्ग जो असा नीलच्या दिशेने चालला होता ना, तो आता नीलकडे जात नाही. तो आता सारंगच्या दिशेने वळवायचा. आपलं टार्गेट आता नील नाही आहे, सारंग. आलं लक्षात? मला सांग, आता या घरात
आणि सारंगच्या आयुष्यात सगळ्यात महत्वाची व्यक्ती कोण आहे? सावलीताई. एक्झॅक्टली. तेच मला नकोय. मला आता हवंय की सारंगचं सगळं विश्व तू असली पाहिजेस. या घरात मला सावलीचं नाही, तुझं अस्तित्व हवंय. नाही, पण हे कसं शक्य आहे? कारण सारंग साहेबांचं सावलीताईंवर जीवापाड प्रेम आहे. हे प्रेम भीम सगळं खरं नाहीये. मुळात त्यांचं लग्न चुकून माकून झालंय, बळजबरी. एकदा का तुझं लग्न सारंगशी झालं ना, आणि जर तुला सारंगपासून मूल झालं तर सारंगचं तुझ्यावर प्रेम होईल. हा, आणि मग या घरातनं सावलीचा पत्ता काढ. नाही, म्हणजे सावलीताईंना या घरातून बाहेर काढण्यासाठी हे सगळं करताय तुम्ही? ऑफकोर्स. तेच माझं ध्येय आहे आणि तोच माझा प्रतिशोध आहे. मुळात या घरात पाऊल ठेवण्यामागे तेच उद्दिष्ट होतं माझं. मला सावली आणि सारंगला कधीच सुखात बघायचं नाहीये. माझा अपमान केला होता ना या सगळ्या मेंदळ्यांनी मिळून. माझ्या लेकीचं करिअर बर्बाद केलं, माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं. मी यांना सुखाने कसं जगू देईल? मला यांना नेस्तनाबूत करून टाकायचंय. आणि म्हणूनच त्या काशीच्या एवढ्या मोठ्या विद्वान गुरुजींना मॅनेज केलं मी. मॅनेज केलं मी वट गुरुजींना. सोपं नव्हतं ते. एवढ्या मोठ्या माणसाला मॅनेज करणं सोपं नव्हतं. पण या भैरवीने केलं. ते संतती विरहावरचा उपाय वगैरे जो काय आहे ना, तो सगळं झूट आहे, झूट. मला जेव्हा कळलं ना की या सावलीच्या कुंडलीत हा संतती विरहाचा योग आहे, तेव्हाच सगळी चक्र फिरू लागली माझ्या डोक्यात. मी म्हटलं बास, हीच ती वेळ आणि हीच ती संधी. आता वेळ आली आहे या घरावर असा घाव घालायची की एक घाव 2 तुकडे. या घराची शांतता कायमची भंग करण्याचा हाच एक उपाय आहे. कळलं? माई, तुम्ही किती डेंजरस आहात. नाही म्हणजे एवढा लांबचा विचार करून सगळं प्लॅन केलं तुम्ही. किती भारी आहात तुम्ही आणि हुशार पण आहात. आहेच मुळी. ही भैरवी वझे तिचा उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकते ना, तुला माहित नाहीये. हे बघ, तू फक्त मी जसं सांगते तसं तसं कर. माझ्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स तंतोतंत फॉलो कर. बाकी या सगळ्यात काय धोका आहे काय नाही ते सगळं मी बघून घेईन. मी समर्थ आहे सगळं बघायला. तेव्हा जस्ट फॉलो माय इन्स्ट्रक्शन्स.